नमस्कार मंडळी आणि मैत्रिणींनो पण ना, आज नाही का मी एक चालता बोलता स्नॅक आयटम तयार करते मुलासाठी. मुलाला भूक लागली, आता घरी काय हे मी बघितलं काय काय, तर मला ब्रेड पण दिसले, वटाणे पण दिसले आणि पालक पण दिसला. तर वटाणे तर मुलं तसे खात नाही, त्यांना भाजीतली असले तरी ते वेगळे काढतात, सर्व हे करतात. तर मग यांना कसे खाऊ घालायचे, तर मग मी आज या वटाण्यांपासून आणि पालक यांच्यापासून चीज बॉल तयार करून देते त्यांना. आणि ते लगेच खातात वाटलंच. हे असे वटाणे वगैरे खाणार नाही, पालक की खाणार नाही. तर मग त्यांना असंच काहीतरी पराठेमध्ये वगैरे काही असं स्नॅक आयटम तयार करून त्यांना खाऊ घालते. तर मी हे वटाणे, माझ्याकडे फ्रोझन मटर होते, तर मी त्यांना थोडंसं ब्लांच केलं आणि पालकाला सुद्धा ब्लांच केलं. आता मी हे सर्व मिक्सरमधून कोरडं काढेल. आणि त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे चीज बॉलसाठी: एक आलू घेतला, चीज क्यूब्स, लसण अद्रक मिरचीचा ठेचा, चिली फ्लेक्स, ब्रेड क्रम्स आणि कॉर्नफ्लॉवर. चला मग आता हे मी मिक्सरमधून बारीक करून घेते. मी बटाटा खिसून घेतलेला आहे आणि आता हे पण बारीक केलेलं आहे. मी हे सर्व एका ह्याच्यात मिक्स करते. अद्रक लसण मिरची पेस्ट, ब्रेड क्रम्स. तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही मैदा पण टाकू शकता. मी अंदाजे टाकते, ते तुमच्या बाइंडिंग वरती आहे. ते बाइंडिंग जर व्यवस्थित झालंय तर मग ठीक आहे, नाही झालं तर मग ते तसं ऍड करत राहायचं. आता आपण यात मीठ टाकू चवीनुसार. चिली फ्लेक्स, आता हे मिक्स करून घेऊया. बघा, हे याचा गोळा तयार झाला. आता आपण याचे बॉल्स तयार करून याच्या मधामध्ये चीज भरूया. तर चला करूया आपण बॉल्स. थोडा हाताला तेल लावून घेते मी, म्हणजे जेणेकरून चिपकणार नाही. बघा, असा बॉल तयार करायचा आहे. आता आपण याचे सर्व बॉल तयार करून घेऊया. बघा, या प्रकारे सर्व बॉल्स तयार करून घेतले आणि मी हे बॉल्स ब्रेड क्रम मध्ये घोडून घेतले, जेणेकरून बाहेरून पण थोडा क्रिस्पीनेस येईल अजून. तर चला आपण या तळून घेऊया हे बॉल्स. जर ज्यांना जास्त तेलकट नको तर ते अप्पे पॅन मध्ये ठेवून पण हे करू शकतात फ्राय, किंवा एअर फ्रायर असेल तर एअर फ्रायर मध्ये थोडं ऑइल स्प्रेड करून त्याला एअर फ्राय करा. कमी ऑइल मध्ये पण छान लागेल. मुलांच्या डब्यामध्ये वगैरे द्यायला पण छान पदार्थ आहे हा. मुलं आवडीनं खातील आणि पौष्टिक पण आहे. मुलं तसे मटर खात नाही, भाजीतलं नाही खात ना, पालक नाही खात, तर असा आयटम करून द्या की जेणेकरून मुलं आवडीनं खातील. चीज तर मुलांचा आवडीचाच आहे. तर चला फ्राय करूया आपण या बॉल्सला. आपलं तेल गरम झालंय, आता आपण याला फ्राय करायला टाकूया. थोडंसं आपण बॉल्स असे थोडे प्रेस करून टाकायचे. जास्त नाही, मी 3-4च टाकते आणि लगेच हलवू नका.
थोडासा कढई हलवायची, जसे गुलाबजामुनला आपण हे करतो ना असं, म्हणजे बॉल्स फुटणार नाही. मग आता हे टर्न करायचे. आता याला क्रिस्पी होऊपर्यंत तळून घ्या. बघा झाले आपले बॉल्स फ्राय. काढून घेऊया आपण. याची प्लेटिंग करून दाखवते मी तुम्हाला. तर मग आपण आता प्लेटिंग करूया. थोडा थोडा सॉस असा स्प्रेड करते. माझ्याकडे चीजचे हे तुकडे वाजलेले ते थोडंसं स्प्रेड करते याला. बघा आपले मटर चीज बॉल रेडी आहे. मुलं पण खातील आणि तुम्हाला पण समाधान राहील. आयांना मेन समाधान राहते की मुलांनी पौष्टिक खाल्लं पाहिजे. तर अशा प्रकारे खाऊ घाला त्यांना. कशी वाटली डिश तुम्हाला सांगा मला नक्की कमेंट करून. थँक्यू.